उमेदवारी अर्ज दाखल तर केले, पण आता मुख्य पक्षांनी आपल्याच बंडखोर उमेदवारावर लक्ष केंद्रित केले आहे. साम दाम दंडभेद अशी नीती वापरून अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव तंत्रांचा वापर केला जात आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये नंदू कहार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु आता इतर उमेदवार आणि संघटनांकडून त्यांच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. अखेर 3 वाजेला 5 मिनिटे कमी असताना कहार दाम्पत्य पूर्व विभागीय कार्यालयात दाखल झाले आणि सोनाली कहार यांनी अर्ज माघारी घेतला. माघारीच्या शेवटच्या क्षणात हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. प्रभाग 14 मध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे नंदू कहार यांना इतर उमेदवारांकडून तसेच काही संघटनांकडून माघार घेण्याचा दबाव करण्यात आला. शेवटी कार्यालयात गोंधळ झाल्याने त्यांना पोलिसांनी तसेच सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी सर्व उमेदवारांवर आर्थिक घालमेल केल्याचा आरोप करत मला घातपात करण्याची शक्यता असून सुरक्षा पुरविण्यात यावी, मला काही झाल्यास यास प्रशासन जबाबदार राहील असे सांगत सुरक्षा पुरविण्याची मागणी करत कार्यालयातून काढता पाय घेतला. मध्य विभागातील आमदारांनी स्वतःच्या समर्थकाला उमेदवारी देऊन माझ्यासारख्या निष्ठावंत उमेदवाराला टाळेल असा आरोप नंदू कहार यांनी केलाय. एक प्रामाणिक धर्मयोद्धा किंवा धर्मसेवक म्हणून हिंदू धर्माचं काम करतोय. हिंदू धर्माचं काम करत असताना अनेक मुस्लिम देखील धर्मसेवक माझ्याबरोबर आहे. मी कधीही मुस्लिमांच्या विरोधात बोललो नाही, परंतु मी माझ्या धर्माचं काम हे आजपर्यंत प्रामाणिक करत आलो. असं असताना भाजपाने प्रभाग 14 मध्ये एकही एबी फॉर्म दिला नाही. देखील एबी फॉर्म होता, परंतु स्थानिक आमदार यांच्या अत्यंत गलिच्छ राजकारणामुळे हा सगळा प्रकार घडला गेला. हा माझ्या देखील उभारी लागला आहे आणि सगळ्या हिंदुत्ववादी लोकांच्या उभारी लागला आहे. मी कालपासून आमच्या सकल हिंदूचे जेवढे लोक होते त्यांच्याबरोबर चर्चा करून सगळा विषय त्यांना व्यवस्थितपणे मांडला होता की आपण काय करायला पाहिजे. त्यांनी हे लढवय्ये आहेत आणि प्रखर हिंदुत्ववादी आहेत म्हणून मला त्यांनी मान्यता दिली होती. आज जेव्हा एक थोडासा धनसंपत्ती असलेला आणि पैसे दाखवून फिरणारे जे काही 2-3 उमेदवार असतील त्यांच्या मागे हे सगळे लागले आणि त्यांनीच देखील हिंदुत्व विकलं असं माझ्या आज निदर्शनात आलं. तरी देखील मी माझ्या वैयक्तिक याच्यावर हिंदू समाजासाठी आज माघार घेणार होतो, परंतु माझ्या सगळ्या धर्मसेवकांची तळमळ जी मी बघितली आज, त्यांनी मला आत्तापर्यंत इथे येऊन देत नव्हते, परंतु मी कसं तरी त्यांच्यातून सुटून मी इथपर्यंत आलो. परंतु आज देखील इथे माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या निष्ठावान सहकार्यांनी मला माघार घेऊन दिली नाही, म्हणून आज मी ही निवडणूक लढणार. तुम्हाला पैशांची ऑफर दिली होती? दिला ना. किती? 10 लाख रुपयांची ऑफर दिली. कोणी दिले होते? नाव दिला ना. आता मी नाव डिक्लेअर मी वेळा प्रसंगी करेल. मात्र नंदू कहार यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस कायम राहणार आहे. हिंदुत्ववादी विचारांचे नंदू कहार आहेत. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.